पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने रविवारी सोलापूरकरांना अक्षरशः धुवून काढले आणि त्यातच ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कवितांच्या कार्यक्रमातून उपस्थित रसिक श्रोत्यांना चिंब भिजवले। महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कविता या कार्यक्रमाचे रविवार दिनांक 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे विद्यानगरमध्ये अविनाश महागावकर यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात आयोजन करण्यात आले होते। दिवसभर मोकळे आकाश असल्याने सायंकाळी कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल असे वाटले असतानाच आकाशात ढगांची गर्दी जमू लागली। तशीच कार्यक्रमालाही दर्दी रसिकांची गर्दी होत असतानाच पावसाने बरसण्यास सुरुवात केली। एकीकडे पाऊस बरसत होता तर कार्यक्रमात हास्यकवी अशोक नायगावकर हे आपल्या मिश्किली आणि कवितांची बरसात करत होते। उपस्थित रसिक मात्र मिश्किली आणि कवितांच्या कार्यक्रमातून हास्याचे फवारे उडवत ओले चिंब भिजत होते। लोकमान्य टिळक, बहिणाबाई चौधरी, विंदा करंदीकर यांच्यावरील कविता तसेच माय ही गाजलेली कविता सादर केली आणि मिश्किलीच्या माध्यमातून अनेक किस्से सांगून सध्याच्या घडामोडींवरही त्यांनी प्रकाश टाकला। त्यातून रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली। प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा रेणुका अविनाश महागावकर यांनी स्वागत केले। हास्यकवी अशोक नायगावकर यांची ओळख महाराष्ट्राचे पहिले हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांनी करून दिली। नंतर कार्यकारिणी सदस्य प्रकाश मोकाशे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी केले तर आभार अमोल धाबळे यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, सल्लागार अविनाश महागावकर, पृथा हलसगीकर, राष्ट्रीय महावर्गाचे संजय कदम, डॉक्टर नितीन दोक्षणीवाल, डॉक्टर प्रदीप देशमुख, सिद्धेश्वर किणगी, अविनाश पत्की, राजू मामाणे, ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर यांच्या पत्नी वसुधा हलसगीकर, श्रुती शुभम महागावकर, विशाल शिंदे, वंदना ताटे, सृष्टी ताटे, लता प्रदीप देशमुख, सोलापूर कारागृह अधीक्षक हरिभाऊ मिंट आदींसह मान्यवर उपस्थित होते। एक इकडनं धरायला एक ते धरायला जाणारे पडतात म्हणजे उत्तर रात्री पहाटे 2:45 वाजता तो आमच्या इथं टॅक्सीतनं माणूस उतरला, तो असा हलेडुल्या अवस्थेतच टॅक्सीवाल्याला विचारतोय हमारा सोसायटी आया क्या म्हणून। असा सगळ्या दिव्य अनुभूतीमधनं जाणारा असा मी माणूस आहे, तुम्हाला सांगतो। तुमची पसंत आमची पसंत वसंत आता जुळे सोलापुरात 100 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या वसंत कॅबची शाखा अश्विन्स वसंत फर्निशिंग्स आता जुळे सोलापूर मध्ये घर सजवण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे पडद्याचे कापड, रेडीमेड पडदे, वर्टिकल ब्लाइंड्स, रोलर ब्लाइंड्स, झेब्रा ब्लाइंड्स, ब्लॅकआउट ब्लाइंड्स, सोफा कापड, विविध प्रकारचे पिलो, कव्हर, सोफा कुशन, बॉम्बे डाईंग सह इतर नामवंत कंपन्यांचे बेडशीट, फोम, क्वायर गाद्या, स्प्रिंग गाद्या अशा वस्तू, डी डेकोर, केबी डेकोर, SN डेकोर, हरित अशा प्रसिद्ध कंपन्यांचे पडदे, कापड, सोफा कापड अत्यंत कमी किमतीपासून उपलब्ध। तर मग चला आता आपल्या परिसरात नव्याने सुरू झालेल्या अत्याधुनिक वातानुकूलित अशा भव्य अश्विन्स वसंत फर्निशिंग्स मध्ये। आमचा पत्ता दावत चौक ते फार्मसी कॉलेज रस्ता, आरोमा हॉटेलच्या तळमजल्यावर, अश्विन्स वसंत फर्निशिंग्स, जुळे सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।